रिफाईंड प्रोडक्ट खाऊ नका, प्रोसेस्ड फूड खाऊ नका, ते यासाठीच. आपण एक उदाहरण घेऊया गव्हाचं, कारण की हा वनस्पतीजन्य आहे. तुम्ही कोणतेही उदाहरण घेऊ शकता. गहू जो आहे ना, गव्हाचा एक जर तुम्ही दाना पकडाल, एक सीड पकडाल, तर तो गहू जेव्हा कोणताही प्राणी खाईल तेव्हा त्याच्या शरीरामध्ये ह्या गव्हापासून ऊर्जा निर्माण व्हावी याचं सगळं यंत्रणा त्या गव्हामध्ये मौजूद आहे. त्याच्यासाठी लागणारे विटॅमिन्स, त्याच्यासाठी लागणारे मिनरल्स, त्याच्यासाठी लागणारी जीवनसत्व, फायबर, एन्झाइम्स हे विपुलतेनं त्या वनस्पतीनं हे गहू आमच्यासाठी निर्माण केलेले आहेत. आम्ही चुकतो कुठे? आम्ही ह्या गव्हापासून रवा बनवतो, आम्ही ह्या गव्हापासून मैदा बनवतो, आम्ही ह्या गव्हापासून आटा बनवतो. ह्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये असणारे सर्व पोषण मूल्य हे कम्प्लिटली विलोप पावतात आणि आम्हाला फक्त नेकेड कॅलरीज मिळतात, आम्हाला फक्त नेकेड ग्लुकोज मिळतो. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा नेकेड ग्लुकोज खाता तेव्हा हा आमच्या शरीरामध्ये अवशोषित होऊन याचं ऊर्जेमध्ये रूपांतरण करण्यासाठी जी विटॅमिनची कमतरता आहे ती आमच्या शरीरातून वापरली जाते आणि आम्हाला डेफिशियन्सी होते. कारण की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रकाश संश्लेषणाचं हे जे इक्वेशन मी तुम्हाला स्क्रीनवरती देतो ना, ते समजून घ्या. कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे, वनस्पतीमध्ये हरितद्रव्य आहेत, क्लोरोफिल आहे, ते सूर्यप्रकाशाला ऍब्झॉर्ब करतात, सूर्यप्रकाशात ती एनर्जी, आणि ही साखर पचवण्यासाठी ही जी आहे ना C6H12O6 ही साखर आहे, हिला बर्नआउट करण्यासाठी जी सगळी यंत्रणा याने घातलेली आहे. आणि गंमत म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर फेकला जातो. हाच ऑक्सिजन आम्ही श्वसनाच्या माध्यमातून आत घेतो आणि आम्ही ह्या साखरेला जाळतो. त्याला आपण BMR म्हणतो, बेसिक मेटाबॉलिझम रेट. मित्रांनो, तुम्ही जिवंत आहात तुमच्या BMR मुळे. चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचं बघूया. थँक्यू.